प्रशांत कोरटकरला जेल की बेल हा सवाल आहे। कारण प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी आहे। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात हायकोर्टात याचिका आहे। मुंबई हायकोर्टात सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे। फरार प्रशांत कोरटकर आज हायकोर्टात हजर राहणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे हायकोर्टात ॲडव्होकेट असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप प्रशांत कोरटकर याचा आहे आणि त्याच्या अटकेसाठी म्हणून कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? जेल की बेल हा सवाल उपस्थित होत असतानाच कोरटकर आज हजर राहणार का याकडे सुद्धा नजर आहे। नक्कीच लाघवी, आपल्याला माहिती की इंद्रजीत सावंत हे इतिहास संशोधक आहेत आणि यांनाच धमकी देऊन जे महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आहे तो गुन्हा दाखल झालेला होता। त्याचा तपास करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची 3 पथकं आहेत, ती नागपूर आणि मध्य प्रदेशमध्ये गेलेली होती। त्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही गाडी जी आहे प्रशांत कोरटकरांची, ती गाडी टोल नाक्यावरून मध्य प्रदेशमध्ये एंट्री करतानाचं ते दिसून आलेलं होतं। मात्र याचा तपास करत असताना याच दरम्यान प्रशांत कोरटकर यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि कोर्टानं देखील तात्पुरता अंतरिम जामीन आहे तो दिलेला आहे आणि त्याची सुनावणी आहे ती आज कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात खरं तर पार पडणार आहे। मात्र या सुनावणीला कोल्हापूर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात आहे ते आव्हान दिलेलं आहे। आणखीन आज या संदर्भातली सुनावणी देखील पहिल्या सत्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे। कोल्हापूर पोलिसांचं एक जे पथक आहे, विशेषतः तपास अधिकारी आहेत गळवे म्हणून, ते स्वतः या ठिकाणी आपली बाजू आहे ते मांडणार आहेत। खरं तर प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे, तो फॉरेन्सिक लॅबला पाठवलेला आहे। मात्र प्रशांत कोरटकर यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत त्यांच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेण्यासाठी खरं तर तांत्रिक अडचण येते। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना अटक करणं खरं तर गरजेचं आहे असा युक्तिवाद जो आहे तो आज मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर पोलिसांच्या मार्फत वकील जे आहेत ते करणार आहेत। मात्र एकूणच जर पाहिलं तर प्रशांत कोरटकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जी महापुरुषांची जी बदनामी केली आहे त्या प्रकरणामध्ये कोल्हापुरात मात्र मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे। अनेक शिवप्रेमी आहेत, अनेक जे नागरिक आहेत, तालीम संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी रस्त्यावरती उतरून देखील आंदोलन आहे ते केलं होतं। मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी कोल्हापुरात झाला होता। त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर पोलिसांनी जी बाजू मांडतील त्यावेळी मुंबईचे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते प्रशांत कोरटकर यांचा अंतरिम जामीन आहे तो रद्द करतात का किंवा हाय तो जामीन तो कंटिन्यू करतात का हे पाहणं मात्र सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी लाघवी, तुर्तास धन्यवाद सतेज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।